नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ टाकला आहे हा फक्त कोल्हापूर नसून गोव्याचा फर्स्ट पार्ट आहे. परंतु गोव्याला जाताना सगळ्यात पहिले आपण कोल्हापूरला गेलो, त्यामुळे याचा वेगळा एक सेपरेट व्हिडिओ टाकला आहे. आणि आता आपण तो पूर्ण डायरेक्ट व्लॉग बघून घ्या. पण तो पूर्ण सेपरेट कोल्हापूरचीच त्याचा डिटेल असणार आहे, गोव्याची नसणार आहे. फक्त कुठे कुठे शब्द हे गोव्याचे वापरले झालेले असणार आहे. धन्यवाद. बघा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी रवी घोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, दरवेळेस आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला जातो. मागच्या वेळेस जसं प्रतापगड, कोकण आणि शिवकालीन खेडेगावामध्ये गेलो होतो, तसंच आता सर्वांची इच्छा असलेली, सर्वांचे प्लॅन बनून फेल जाणाऱ्या ठिकाणी आपण जाणार आहोत, ते म्हणजे गोव्याला. आणि मी घरापासून आता नेवाशाला आलोय. नेवाशाहून अजून 4 मित्र भेटलेत आणि आता आपण परत अमोलकडे जाणार आहोत पुण्याला, आणि अमोलला तिथून पिकअप करून समोर गोव्याला जाणार आहोत. मधल्या गोष्टी व्हिजिट करून. आपण बऱ्याचदा नगरच्या पुलाविषयी ऐकलेलं असेल की नगरचा पूल एवढा आहे तेवढा आहे. हाच तो नगरचा पूल आहे जो आपल्याला नगरच्या सुरुवातीच्या टोकापासून उचलतो आणि शेवटच्या टोकापर्यंत नेऊन सोडतो. फार सुंदर पूल आहे बघा हा. मित्रांनो, नेवासून आम्ही 4 जण निघालो आणि मध्यात नगरमध्ये वगैरे आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण करून परत समोर निघालो आणि पुण्याला पोहोचलो. पुण्याला पोहोचल्यानंतर अमोलला आणि अभिजितला पिकअप केलं आणि फार धिंगाणा आम्ही घालत होतो रस्त्याने. आणि त्या धिंगाणाच्या नादामध्ये आम्ही व्हिडिओ काढायचं बघा विसरून गेलो. परंतु धिंगाणा घालून झाल्यानंतर बरेच जण झोपले आणि मी गाडी चालवत होतो. अमोल नाही, अजून एका जणाचा धिंगाणा चालू होता, त्यामुळे व्हिडिओचं तर कुणाला लक्ष राहिलं नाही. परंतु ज्यावेळेस कोल्हापूर जवळ आलं त्यावेळेस आम्ही चहा घेण्यासाठी वगैरे थांबलो, तिथं फ्रेश वगैरे झालो आणि परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली बघा. अरे झोपले की सगळे. मी तुला घेतो. ठीक आहे. दिसले का? दिसले सगळे दिसले. उठा रे, सकाळ झाली. उठा. गुड मॉर्निंग. काही जणांच्या काही वाक्यांमुळे मला इथे माझा आता व्हॉइस ओव्हर टाकावा लागतोय बघा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. आता आम्ही बघा रात्रीचं निघालो होतो. रात्री 10च्या दरम्यान गावाकडून निघालो होतो. सकाळी मित्रांना पिकअप वगैरे करून आता कोल्हापूर जवळ आलोय. मी आता मस्तपैकी देवीचं दर्शन करणार, रूम करून आंघोळ वगैरे करून छानपैकी. पावडर कोण बोलला? पावडर आणलं का? फाउंडेशन झूम करता येत नाही मला इथून, केलं असतं. रोड अतिशय सुंदर आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी हे पुलांचं काम चालू असल्यामुळे डायव्हर्जन रोड घ्यावा लागतो आणि त्यामुळे गाडीची स्पीड खूप कमी होते आणि जायला वेळ जास्त लागतो. पण काही दिवसांमध्ये हा रोड पूर्णपणे तयार होईल, फुलं सगळे रेडी होईल, त्यावेळेस आपला जाण्याचा वेळ खूप कमी होऊन जाईल बघा. आणि आम्ही सकाळी जे गाडीतून दृश्य दिसत होते, सूर्योदय होत होता, सूर्याचा जो भगवा प्रकाश होता तो आकाशात दरवळत होता आणि ते सुंदर असं दृश्य बघून मन प्रसन्न होऊन जात होतं बघा सगळ्यांचं. आणि ते सुंदर प्रकाश बघत आम्ही कोल्हापूरला पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर गाडी वगैरे एका हॉटेलला पार्क केली. त्या हॉटेलमध्ये जाऊन, ज्या हॉटेलचं नावच होतं श्री महालक्ष्मी, त्या हॉटेलमध्ये गेलो, अंघोळी वगैरे केल्या, आवरलं वगैरे आणि आम्ही सगळेजण तयार होऊन श्री महालक्ष्मी मंदिराकडे निघालो होतो. मॅपनुसार जात होतो, गल्ल्या बोळ्यांमध्ये फसत होतो, परंतु नंतर मग आमची आयडिया आली की आपण बाजूच्या लोकांनाच विचारलं पाहिजे गुगल मॅपपेक्षा, तेच अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सांगतील. मग असं सगळ्यांना विचारत आम्ही बरोबर आम्हाला मंदिर शोधण्यासाठी मला वाटतं 1.5 तास लागला असेल कदाचित. पण तो भेटला कधी? ज्यावेळेस व्यक्तींना विचारला मी त्यावेळेस. आणि असं प्रकारे सुंदर असं मंदिर आम्हाला पोहोचल्यानंतर दिसलं बघा. किती सुंदर असं मंदिर दिसतंय लांबूनच बघा ना ते. आणि अजून आतमध्ये गेल्यावर अजून छान दिसणार आहे. रस्त्यात एक कबूतर बसलेली होती आणि ते किती सुंदर असं वाटत होतं. सकाळी कबूतर दाणे वेचून खात होती. त्यांना उठवल्यावर व्हिडिओ छान आला असता, परंतु त्यांना उठवणं योग्य नाही जेवणावरून. आणि आम्ही आतमध्ये ज्यावेळेस घुसलो तो दक्षिण दरवाजा होता बघा.
आम्ही दक्षिण दरवाजामधून आतमध्ये गेलो, कारण आम्हाला भरपूर गल्ल्याबोळ्या फिरून आल्यामुळे आम्ही दक्षिण दरवाजामधून आतमध्ये गेलो असेल एखाद्या वेळेस. आणि हे सुंदर दृश्य बघून माझं मन अतिशय प्रसन्न होऊन गेलं, कारण की हे किती बारीक नक्षीकाम होतं. व्हिडिओमध्ये जवळ गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे किती बारीक नक्षीकाम आहे. आणि ज्यावेळेस हे बघता आहात तुम्हाला असं वाटत असेल दगडावर दगडे रचून हे मंदिर बांधले गेलेलं असेल किंवा एक्सेट्रा, परंतु नाही, हे डोंगराला कोरून मंदिर बांधले गेलेले आहे. हे मला मंदिराच्या जवळ गेल्यानंतर लक्षात आलं आणि मी परेशान झालो की आजचे इंजिनियर एवढे पैसे घेता आपल्याकडून, पण ते असं नक्षीकाम किंवा असं बांधकाम करू शकत नाही. त्या काळात हे त्या लोकांनी केलेलं आहे. बघा ना, हे किती म्हणजे डोंगर करून मंदिर उभारलेलं आहे. आणि थोडीशी आमची इथं परिस्थिती परेशानीची होत होती, कारण काय तर आम्ही दक्षिणमुखी दरवाजातून आतमध्ये तर आलो, परंतु वारीला लागायचे कुठून हे आम्हाला ठाऊक नव्हतं. आम्ही याला त्याला विचारत होतो कुणीकडून जायचं, ते म्हणत होते बाजूनं पलीकडच्या दरवाजानं, पण आम्ही तरीही खूप कन्फ्युजन होत होतो. आणि असं शोधत लोकांना विचारत होतो. आणि मंदिरचे प्रदक्षिणा आमची ऑटोमॅटिक तयार झाली, परंतु नंतर 1-2 जणांना विचारलं आम्ही. आणि मी माझं लक्ष तर पूर्ण मंदिराकडे होतं. दर्शन तर मला माहिती होतं होणारच आहे, परंतु हे जे नक्षीकाम होतं किंवा हे जे बांधकाम होतं डोंगराला करून बनवलेलं मंदिराचं, ते असं मनाला वेधून घेत होतं. स्वतःचे डोळे त्याच्याकडे आकर्षित करून घेत होतं. मन शांत असं होत होतं. आणि मला बार एकच प्रश्न येत होता की आजचे इंजिनियर एवढे पैसे घेऊन देखील असं बनवू शकत नाही. त्या काळातील विज्ञान आणि कला ही किती वरच्या लेवलला गेलेली असेल तेव्हा हे मंदिर वगैरे बांधले गेलेलं असेल. असं बघा ना, तुम्हाला दिसत आहे की हे बारीक हे डोंगर करून बनवलेलं आहे बघा. आणि अशा प्रकारे आम्हाला वारीला वगैरे जागा भेटली आणि आम्ही समोर चालत गेलो. आणि मी मंदिराजवळ गेल्यानंतर त्यांना हटकून ते नक्षीकाम झूम करून बघितलं. बघा, ते वरती जे लागलेलं आहेत ना, ते वरच्या साईडचं थोडं रिगलं झालं म्हणून पडू नये म्हणून ते बांधले गेलं आहे. आणि हे बघा नक्षीकाम, क्या बात है. नक्षीकाम असावं तर असं असावं. आणि आम्ही ज्यावेळेस मंदिरात गेलो आतमध्ये त्यावेळेस हे गाभारे वगैरे बघितले. फार असं थंड वाटत होतं. बाहेर गरमी होत होती, इतकं ऊन पडलेलं होतं, पण आतमध्ये एकदम थंड असं वातावरण होतं. आणि हे बघा किती सुंदर बनवलंय. आणि हे एवढंच नाही तर समोर गेलं ते बघा, समोर जे झुंबर दिसतंय ते बघा तुम्ही झुंबर बघितलं. आजच्या काळात ते काचाचे झुंबर असतात, त्याचे झुंबर असतात, पण तिथं डोंगराला कोरून त्यांनी झुंबर वगैरे बनवलेले आहेत. हे नक्षीकाम बघा किती छान दिसतं आहे बघा. आणि आमचं लक इतकं चांगलं की आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आरतीचा वेळ झाला. आम्हाला श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये आरतीचा लाभ घेता आला बघा. हे गाभाऱ्यात आम्ही बघू शकत नव्हतो, परंतु टीव्हीमध्ये आम्हाला त्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. आणि आम्ही फार छान वाटलं की बुवा आपण मंदिरात, बऱ्याचदा असंच होतं आमच्यासोबत की आम्ही मंदिरात जातो आणि तोच वेळ असतो आरतीचा. जसं आपण तुळजापूरला गेल्यानंतर बघितलं होतं की मंदिरामध्ये गेलो आणि आरतीचा वेळ सुरू झाला, त्याच प्रकारे इथेही अशाच वेळ आला. आणि हे बघा, हे इथून मंदिर दिसतं आहे. आणि हे बांधकाम बघितलं तुम्ही, खांब बघितले की हे खांब किती सुंदर आहे, यांचं रचना किती सुंदर आहे. हे बघितल्यानंतर आपण जसं हात लावतो ना त्यावेळेस त्याला की फील होतं की हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी जबरदस्त आहे असं फील होतं बघा. आणि हे जे श्री महालक्ष्मी मंदिराचं दर्शन आहे त्याच्या समोरच झुंबर बनवलेलं आहे बघा. मी जे म्हणालो होतं हे दगडामध्ये आहे, हे डोंगर कोरतानी बनवलेलं झुंबर आहे. बघा ते कसं बनवलेलं आहे. आजच्या काचाच्या झुंबरालाही लाज वाटेल असं ते झुंबर त्यावेळेला त्यांनी बनवलेलं आहे. आणि हे बघा समोर मूर्ती बघा, समोरचं बांधकाम बघा की किती सुंदर असं आहे. आणि सोबतच हे मंदिराचं दर्शन, फोटो वगैरे व्हिडिओ घेण्यासाठी तिथं सक्त मनाई आहे, त्यामुळे मी घेण्याचं टाळलं. आणि हे बघा आतमध्ये जे बनवलं ते राऊंड मारण्यासाठी देवीच्या मंदिरामध्ये, त्या सगळ्या गोष्टी असं मी त्याला राऊंड वगैरे मारलं, उभा ट्राय केला. मी थोडंसं रॉंग साईडने गेलं तर ॲक्च्युली, म्हणून मी परत रिटर्न येऊन दुसरी चक्कर मारली. तिथे सोबतच मंदिराच्या बचावासाठी त्यावेळेस तोफ देखील ठेवल्या जायच्या. 1-2 तोफा आहेत, गोळे वगैरे तिथे नव्हते. आणि आम्ही बाहेर आलो दर्शन वगैरे घेऊन. त्यानंतर आम्हाला प्रसाद घ्यायचा होता, पण प्रसादाच्या शेवटच्या 7 वाट्या बाकी होत्या आणि त्या 7 वाट्या आमच्या नशिबात आल्या. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? श्री महालक्ष्मी देवीचं आम्हाला छान प्रकारे दर्शन, आरती घडली बघा. आणि सोबतच तुम्ही ती बघितली पण आहे. आणि त्या मंदिराचं बांधकाम देखील तुम्ही बघितलं की आजचे मोठमोठे इंजिनियर देखील असं बांधकाम करू शकत नाही. डोंगर कोरून मंदिर बनवलेलं आहे बघा. ते किती सुंदर असं मंदिर बनवलं आहे. तो गाभारा किती छान. आणि ते जे झुंबर होतं ते तर मला फारच आवडलं. तुम्हाला व्हिडिओमध्ये ते कसं दिसलं ते मला ठाऊक नाही, परंतु खूप सुंदर असं आजच्या काचेच्या झुंबराला ज्याच्यात लाईटा लावलेल्या असते त्यालाही लाजवेल असं ते झुंबर होतं बघा.
आणि हा जो व्हिडिओ होता तो गोव्याचा फर्स्ट पार्ट होता, परंतु पूर्णपणे डेडिकेशननी त्याला फक्त श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी बनवलं होतं, कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी बनवलेलं होतं आणि ते सर्व तुम्हाला आवडलेलं असेल हे मी आशा करतो. आणि श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आम्ही समोरच्या प्रवासाला निघालो होतो आणि त्या समोरच्या प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये बघायला भेटेल किंवा समोरचा जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तो बघायला भेटेल. धन्यवाद मित्रांनो, जय शिवराय. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.